नमस्कार, मी महेश. सध्या संपूर्ण भारतामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण चाललेलं आहे आणि आपल्या कोल्हापूर लोकसभेचं जे मतदान आहे ते येत्या 7 मेला आहे. तर एक सामान्य मतदार या लोकसभेतील लोकसभा क्षेत्रातील या नात्यानं मला काही मतं माझी मांडावीशी वाटतात. ती अशी आहेत की याच्यामध्ये काँग्रेसतर्फे जे उमेदवार आहेत, श्रीमंत राजश्री शाहू महाराज यांची जी निवड आहे ती काँग्रेसनं अगदी योग्य पद्धतीनं केलेली आहे. याउलट शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत संजय मंडलिक, जे सध्याचे सुद्धा तिथं खासदार आहेत. तर मला असं वाटतं की ही निवडणूक काँग्रेससाठी अगदीच एकतर्फी होणार आहे. म्हणजे यात काहीच शंका नाही. कारण संजय मंडलिकांच्याबद्दल एक प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. एक म्हणजे जसं त्यांनी जनतेमध्ये मिसळून कामं करायला पाहिजे किंवा एक खासदारकीचं जे एक वजन असतं किंवा जे वलय असतं ते टिकवण्यात काही दुर्दैवानं संजय मंडलिकांना यश आलेलं नाही आहे. आणि मागच्या वेळी ते 2019ला जी निवडणूक ज्यांनी लढवली होती किंवा ते जिंकले होते त्यामध्ये मूळ शिवसेनेचा खूप वाटा होता आणि त्याच्यातून त्या सर्व घटकातून किंवा संजय मंडलिकांना आपण एक संधी द्यायला पाहिजे अशा या भावनेतून त्यांना मतदान झालं होतं आणि त्याचा त्यांना फायदा झाला होता. याउलट सध्याचं जर तुम्ही पाहिला तर काँग्रेससाठी त्याही अगोदर म्हणजे त्यांनी जर जी शिंदे गटात जर ते गेले नसते संजय मंडलिक तरीसुद्धा आणि आत्ता जर ते उमेदवार असते तर तो एक वेगळा हे केला असता. पण त्यांच्याबद्दल जी एक नाराजी आहे किंवा सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंच्याबद्दल, तो फटका त्यांना खूप तिथं बसताना दिसतोय. तर आपण जर मतदारसंघानुसार पाहिलं किंवा संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर सतेज पाटील ही व्यक्ती किंवा ह्या व्यक्तीनं एक हाती सर्व किल्ला लढवला आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा भारत जोडो किंवा भारत न्याय यात्रा किंवा भारत जोडो यात्रासारख्या काही च्या धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये छोट्या छोट्या पदयात्रा काढल्या होत्या सतेज पाटलांनी काँग्रेसतर्फे, त्याचा त्यांना खूप फायदा होतोय. याउलट ही निवडणूक मला असं वाटतं की लोकांनी स्वतः आपल्या हातात घेतलेली आहे. म्हणजे इथं ही पक्षाची निवडणूक नाही आहे, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक खऱ्या अर्थानं झालेली आहे. 2014ला झाली नव्हती, 2019ला नव्हती, पण 2024ची निवडणूक ही लोकांनी स्वतःच्या हातात घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न सध्या लोकांना महत्त्वाचे वाटतात. ठीक आहे. तर धार्मिक, जातीय ह्या गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवल्या तर ठीक आहे, इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण सध्या ह्या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जे उमेदवार आहेत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे वंशज म्हणजे सध्याचे शाहू महाराज, तर त्यांचा जो एकंदरीतच स्वभाव किंवा त्यांचा जो बोलण्याच्यामध्ये त्यांचं एक आदर किंवा त्यांचं एक वजन त्यांच्यामधलं जे आहे वजनदारपणा आहे तर तो लोकांना भावतोय आणि ते एकदमच असे अनुभवी वाटतात एक उमेदवार म्हणून. त्याचा त्यांना खूप फायदा होईल. आणि राजश्री शाहू महाराजांचे आपल्या सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्यावर इतके अनंत उपकार आहेत. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये खूप काम केलं, जाती निर्मूलनासाठी खूप काम केलं आणि विकासाच्या बाबतीत 100 वर्षापूर्वी या राजांनी इतक्या दूरदृष्टीपणा दाखवला. तर त्यातून उत्तरायी होण्याचं काहीसं भाग्य आम्हा जनतेला मिळते, ही एक भावना आहे आणि ते मतपेटीतून व्यक्त होईल. त्यामुळे जे मतदान आहे ते भरघोस होईल आणि जे लीड असेल ते कमीत कमी 2.5 ते 3 लाख याच्या दरम्यान काँग्रेसला मिळेल. आता जे मतदारसंघानुसार आपण जर गेलं विधानसभेच्या तर कागलमध्ये फक्त संजय मंडलिकांना काही प्रमाणात मताधिक्य मिळू शकतं. बाकीचे जे उर्वरित मतदारसंघ आहेत म्हणजे जसं की चंदगड विधानसभा मतदारसंघ, याच्यामध्ये भले राजेश पाटील हे आमदार सध्याचे सिटिंग असले तरी पण त्यांचा पूर्ण तालुक्यावर एकतर्फी प्रभाव नाही आहे. त्यामुळे तिथं सुद्धा काँग्रेसला भरपूर मतदान होईल. याउलट जो कोल्हापूर दक्षिण, उत्तर आणि करवीर मतदारसंघ आहे यांच्यामध्ये सुद्धा घासाघूस होईल, पण इथं शाहू महाराजांना मताधिक्य हे प्लसमध्ये असेल म्हणजे जास्तीचंच मतदान असेल. त्यानंतर राधानगरी, बुदरगड आणि गगनबावडा हा जो भाग आहे इथं सुद्धा आपल्याला काँग्रेसला फायदा होताना दिसतोय. PN पाटील असतील किंवा सतेज पाटील असतील यांचा एक मोठ आणि जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेली एक प्रचंड सहानुभूती आहे तर ती मतं आहेत ती काँग्रेसला ट्रान्सफर होताना इथं आपल्याला दिसत आहेत.
तर इथं वंचितनं असंही आपल्या राजश्री शाहू महाराजांना किंवा काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तो पण एक प्लस पॉईंट आपण याच्यामध्ये पकडू शकतो. या उलट भाजपचं जे नॅरेटिव्ह आहे ते चुकलेलं आहे. त्यांचं पहिलं नॅरेटिव्ह त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला की तो मोदी का परिवार, ही टॅगलाईनच त्यांची चुकलेली आहे. तुम्ही जर त्यांच्या व्यक्तिगत असं आपण न बोलता सुद्धा आपण सांगू शकतो की ह्या गोष्टी त्यांच्या चुकलेल्या आहेत. विकासाचे मुद्दे किंवा मणिपूरचा मुद्दा किंवा देशाच्या सुरक्षिततेचा मुद्दा यावर न बोलता ते एकदमच काही भावनिक होऊन बोलत आहेत आणि जिथं जिथं मोदी साहेब जात आहेत तिथं त्यांच्या सभा या काहीशा फ्लॉप होताना दिसत आहेत. मी पुण्यातील एका सभेमध्ये होतो रेसकोर्सच्या. एक व्यक्ती, एक प्रेक्षक म्हणून गेलो होतो. तर मला तिथं असं जाणवलं की जी त्यांची क्रेज होती 2014मध्ये किंवा 2019मध्ये काही प्रमाणात, ती सध्या खूप कमी झालेली आहे. लोक सध्या प्रश्न विचारत आहेत. बेरोजगारी, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न लोकांना भावत आहेत आणि याच्यावरच मतदान होणार आहे. त्यामुळं कोल्हापूरची निवडणूक ही फुलटॉस आहे. फुलटॉस दिलेला आहे शिवसेना शिंदे गटानं. त्यांनी उमेदवार देताना तिथं खूप चूक केलेली आहे. त्यांनी दुसरा एक तगडा उमेदवार तिथं द्यायला पाहिजे होता आणि देऊनसुद्धा त्याचा काही फायदा झाला नसता. कारण ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी, हा मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी एकदमच पोषक आहे. इतकंच मला सांगायचं होतं. थँक्यू.